रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत ज्योत्स्ना देवधर यांच्या काळजी या कथासंग्रहातील सल ही कथा. कथा आवडल्यास कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. फ्लॅटचं दार जोरानं आपटलं. भिंती हादरल्या. विश्वास धाडकन दार ढकलत निघून गेला होता. यांचा चेहरा तर संतापानं तापला होता. नालायक, उर्मट, पाहिलंच कसं निघून गेला ते. त्याला आपली चूक कधीच कळत नाही. काही समजून घ्यायची इच्छाच नाही. तुम्ही तरी त्याला कमी का बोलला? तरुण मुलगा आहे तो. जरा त्याच्या कलानं घेत जा. उद्या डोकं फिरवून जीवाचं काही बाही करून घेतलं तर काय करायचं? काहीही करत नाही. केलं तर केलं, सुटेन त्याच्या काळजीतून. वा वा, काय पण बापलेकांची जोडी आहे. माझं मात्र मधल्यामध्येच मरण आहे. एकुलता एक मुलगा आणि तुम्ही. त्याच्या जीवावरच का उठलात? भास ग, रडू नकोस. एकुलता एक, एकुलता एक, असा त्याच्या जन्मापासून भुगते आहेस. लाडावून बिघडवून ठेवलास त्याला तू. अहो, पण आपणच असं वैरासारखं वागायचं का? मग काय करू? आरत्या ओवाळू? त्यांना एक तरी गुण दाखवला का? सगळी धडपड, कष्ट, प्रयत्न वाया गेलेच ना? म्हणे मला शिकायचं नाही. त्याला टायपिंगच्या क्लासला घातला. अगं, स्टेनो झाला तर हल्ली चांगला पगार मिळतो. मी कंपनीत अधिकारी आहे, तोपर्यंत लावून घेईल त्याला. उद्या रिटायर झाल्यावर मला कोण विचारणार आहे? सगळे रामराम खुर्चीला असतात. पण त्याला ती स्टेनोची लिपी जमत नाही. न जमायला काय झालं? पण कष्ट करायला नको ना? अभ्यास करायला नको? एके ठिकाणी तरी घटकाभर बसतो का? उठ की बाहेर पड. घरात आयतं तेवढं खायला गिळायला यायचं. 20 वर्षांचा झाला. जन्मभर याच्याच काळज्या करायच्या का? म्हातारपणी याचा काही आधार मिळणार नाही, तुला सांगून ठेवतो. जरा शहाणी हो. हे तापल्या डोक्यानंच ऑफिसात निघून गेले. धड जेवले पण नाहीत. हा असला संवाद रागवा-रागवी, चिडाचिड नित्याचीच झाली होती. तो सुधारत नव्हता आणि हे जरा नरमाईनं घेत नव्हते. मला वाटायचं यांनी त्याच्याशी बोलावं, त्याला समजून घ्यावं. त्याला काय हवं आहे, काय नको आहे, काय करायचं आहे हे जाणून घ्यावं. त्याच्यावर आपले निर्णय लादू नये. त्याच्याशी असं टाकून बोलू नये. उठसुट्टाचा अपमान करून त्याला चिडीला आणू नये. वाटलं होतं ते यांना सांगून पाहिलं तर माझ्यावरच उखडले. शेवटी तर मला म्हणे, तुला चांगुलपणा मिळवायचा आहे ना, म्हणून तू त्याच्या पुढे पुढे करतेस, असा आरोपही केला. धाकानच तो वटणीवर येईल. नाहीच आला तर मी चक्क वर्तमानपत्रात जाहीर करून टाकीन की याचे आणि आमचे संबंध संपले. या मुलाशी पैशाचे वा अन्य कोणतेही व्यवहार केल्यास आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही, अशी धमकी पण यांनी मला ठामपणे दिली. या आम्हीमध्ये मी मात्र सामील नव्हते, पण ते मला गृहीतच धरून चालले होते. विश्वास, मला सांग, तुला काय करायचं आहे? कसली आवड आहे? मी कळवळून त्याला विचारलं. तो गप्पच बसून राहिला. अरे, रोज यांची बोलणी खातोस. अपमान नाही वाटत का तुला? आपण काहीतरी करून दाखवावं अशी जिद्द नाही वाटत का? आई, मला या घराचाच कंटाळा आला आहे, तो धुमसतच म्हणाला. माझा पण? तुझा नाही ग. तू आहेस म्हणून रोज घरी तरी येतो. पण तूही काही कमी चिडत नाहीस. तुझं रडणं तर पाहवतच नाही. आई, अलीकडे तर मला तुझ्या रडण्याचाच राग येऊ लागलाय. विश्वास, अरे तुझ्या काळजीनं आपोआप रडू येतं. ढोंग वाटतं का तुला? माझा आवाज चिडला होता. बघ, रागावलीस ना? तुम्ही दोघं मला मोकळेपणानं बोलूच देत नाही. बरं, काय शिकावं वाटतंय? काय करावं वाटतंय? सांग मला बघू. तुझ्या हातून ते होणार नाही. होईल, सांग तर खरं. मी तुझ्यासाठी काहीही करीन. विश्वास परत गप्प बसला. सांग म्हणते ना, जे मनात असेल ते स्पष्टपणे बोल बघू. बघ हं, रागवायचं नाही. तू रागावलीस तर मला कोणीच राहणार नाही. त्याचा आवाज गहिवरला. मी त्याला जवळ घेतलं. त्याच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, सांग बघू. मला या घरात, या पुण्यात राहायचं नाही. जिथे बाबा आहेत तिथे राहायचंच नाही. माझं आणि त्यांचं कधीच पटायचं नाही. विश्वास, अरे काय बोलतो हे? हे ऐकून आता मी थक्कच झाले होते. हो आई, तुला माहीत नाही.
बाबा मला घरातच टाकून बोलतात असं नाही, तर त्यांच्या ओळखीपाळखीत, मित्रमंडळीत. माझ्या मुलामुळे मी खूप दुःखी आहे, काळजीत आहे, हे या ना त्या प्रकारे सारखं सांगत असतात. कुणी मला भेटलं की परत तोच उपदेश. "अरे, शिकत का नाहीस? तुझा बाप तुला अमेरिकेला सुद्धा शिकायला पाठवेल. आमचा मुलगा हुशार आहे, पण आमची ऐपत नाही." आई, अगं हे सगळं ऐकून माझा संताप होतो. चार चौघात माझा असा अपमान होतो हे बाबांना कळत नाही का? पण ते मुद्दामच असं का वागतात ते मला ठाऊक आहे. मला धाकात ठेवून ते मला गप्प बसू पाहतात. शेवटी असं काहीसं गोड बोलत विश्वास उठून गेला. या बाप-लेकानं माझा असा छळवाद का मांडलाय मला कळेना. ही दोन टोकं आपल्याला सांगता येणार नाही हे मात्र मला निश्चित वाटू लागलं होतं. काय करावं? हा गुंता कसा सोडवावा कळत नव्हतं. दोघं तर जसे एकमेकांचे हाडवैरी होते. बोरगाववरून बाबा गेल्यांची तार आली आणि मला एकदम पोरकं अनाथ झाल्यासारखं वाटलं. आई गेल्यानंतर माझ्याकडे राहा म्हणून आम्ही दोघांनी किती आग्रह केला, पण ते आले नाहीत. बोरगावातलं लहानसं कौलारू घर, त्यापुढचा हिरवागार परिसर, वाहणाऱ्या नदीची सोबत म्हणजे या पृथ्वीवरचा स्वर्गच आहे, असे ते नेहमी म्हणत. त्या गावाचे बाबा अनभिषिक्त असे राजेच होते. त्यांच्या काळातली लोक त्यांना देवासमान मान देत, तर त्यापुढची पिढी मनोमन त्यांचा आदर करत. बाबांनी गावासाठी खूप काही केलं होतं. सरकार दरबारी स्वखर्चानं हेलपाटे घालून लिखापडी करून वीज आणली होती, एस-टी पोचवली होती, बँक, शाळा आणि त्यानंतर एक कॉलेजही निघालं होतं. आजूबाजूचे ऊस मळेवाले त्यांचा शब्द मोडत नसत. देणग्या देत. स्वतःचं नाव त्या त्या संस्थेला द्यावं एवढा आग्रह मात्र असे. बाबांनी स्वतःचा फंड खर्च करून एका हुशार मुलाला डॉक्टर केलं होतं. याच अटीवर की त्यानं तिथेच दवाखाना घालावा. गावकऱ्यांचं आरोग्य सांभाळावं, शेतकऱ्यांना चांगलं बी-बियाणं मिळवून देणं, पंप बसविणे, विहिरी खणणे अशा सगळ्या बाबतीत त्यांचा पुढाकार असे. सगळ्याच गोष्टी जमत नसत हे तर खरंच, पण त्यांच्या सेवाभावानं सगळे या ना त्या निमित्तानं त्यांचे ऋणी होते. पण बाबांना अलीकडे एका गोष्टीची फार खंत होती. आजची पिढी, त्यांचे वागणे, वावरणे, विचार, आचार त्यांच्या पचनी पडत नव्हते. इलाज पण सुचत नव्हता. वाहते वारे बोरगावपर्यंत पोचले होतेच. हळूहळू बाबांनी कासवासारखं अंग चोरून घेतलं. ते आणि त्यांच्या पिढीतला परिवार एवढंच जग उरलं. वृद्धपकाळातही सतत उद्योगी राहणारा हा माणूस निराश झाला. एकदम सगळ्याच गोष्टीचं वैराग्य आल्यासारखं झालं. तरुण पिढीसाठी त्यांनी चालवलेले संस्कार वर्ग, व्यायामशाळा, व्याख्यानमाला यात अपयश आलं. मोजकी मुलं मुली येत, पण त्यालाही गळती लागली आणि सगळाच पसारा आवरावा लागला. आम्ही तिघं तातडीने बोरगावला गेलो. गेल्यावर कळलं ते हेच सगळं. त्यांच्या वयाची 8-10 जणं मात्र आपलं छत्र गेल्यासारखी कष्टी झाली होती. त्यांनी पुढाकार घेतला आणि बाबांचे दिवस कीर्तन, प्रवचन, भजन यानं साजरे केले. गावातल्या शाळेत त्यांचा फोटो मोठा करून मोठ्या भक्तिभावानं लावला. आमच्या सोबतीला बसून बाबांची कितीतरी गुणगान केले. त्यांनी गावासाठी केलेल्या कामाचा उल्लेख केला. हे दुसऱ्याच दिवशी पुण्याला परतले होते. मी आणि विश्वास काही दिवस बोरगावात राहणार होतो. मी बाबांची एकुलती एक मुलगी. आईबाबांचं ते घर, तो परिसर मला तसाच ठेवायचा होता. गावकऱ्यांसाठी ते स्मृती मंदिर व्हावं, तिथे बाबांना आवडत असणारे कार्यक्रम व्हावेत, असं मला खूप वाटत असलं, तरी पुण्यात राहून हे सगळं मला कसं जमणार याची काळजी होतीच. आमच्या दोघांचं हे बोलणं चालू असताना अचानक विश्वास म्हणाला, "मी इथेच राहतो. हे सगळे उपक्रम करण्याचा मी प्रयत्न करतो." ऐकून मी तर थक्कच झाले. विश्वासचं हे बोलणं म्हणजे मला सुखद धक्काच होता. मी एकदम त्याला जवळ घेतलं. "छे, तुझ्याच्यानं हे जमणार आहे का? पुण्यात हॉटेल, मित्रांचा अड्डा, सिनेमा, टीव्ही, चैन यात तू दिवस घालवतोस." हे एकदम तोडूनच बोलले.
ते सगळं असतं हे खरं, पण पुण्यात तुम्ही पण असतात ना? सतत माझा पाण उतारा करणारे, अपमान करणारे. विश्वास ताडताड त्यांना बोलून गेला आणि उठून गेला. विश्वास कार्ट्या, हे संतापानं ओरडले. पण त्यानं त्यांना एकही धूप घातली नाही. तो पाठ फिरवून गेलाच. हे पुण्याला परतले. मी मात्र बाप लेकांच्या या भांडणात चेचून निघत होते. विश्वास असं का वागतोस? मी विचारलं. हाच प्रश्न तू तुझ्या नवऱ्याला विचार ना, तो म्हणाला. गप्प बैस. मी त्याच्या अंगावर धावूनच गेले. काय करावं ते सुचत नव्हतं. विश्वास कितीही म्हणाला तरी तो इथे रमणार नाही. सगळं अर्धवट टाकून पुण्याला निघून येईल. त्याचं शिक्षण नाही, वाचन नाही, अंगी काहीच गुण नाही, कुवत नाही. आजवर असं जबाबदारीचं काम त्यानं केलेलं नाही. हे जितकं खरं तितकंच आता बाप लेक एका घरात सुखानं राहतील याची शक्यताही नव्हती. दोघं जसे वैरी होते एकमेकांचे. शेवटी मी गावातल्या वृद्ध जाणकार बाबांच्या विश्वासातल्या मंडळींशी बोलले. त्यांचा सल्ला घेतला. विश्वास बाबांचा नातू या वास्तूत राहणार, 4 उपक्रम करणार याचा त्यांना खरंच आनंद झाला. विश्वास, बेटा इथे या पुण्य वास्तूत राहा. आजोबांची ऋण फेड. आम्ही तुला जमेल ती मदत करू. छान, उत्तम. नातू असावा तर असा, नाहीतर आमची कार्टी. मला वाटतं आयुष्यात प्रथमच वडीलधाऱ्यांकडून त्याचं असं कौतुक, मोठेपणा मिळत असावा. विश्वास पटकन उठला. त्या दोघा चौघांना वाकून नमस्कार केला. आता मला आश्चर्यच वाटलं. नाहीतर हल्लीची मुलं कुणापुढे वाकत नाहीत. विश्वास, मी पुण्याला गेले तर इथे एकटा नीट व्यवस्थित राहशील ना? जनाबाई आणि तिचा नवरा तुझ्या सोबतीला राहणार आहेत. जनाबाई तुझ्या जेवणा खाण्याचं पाहिल, ती काळजी नाही मला. मग? अरे, इतर खूप काळज्या आहेत. स्वातंत्र्याचा उपयोगही करून घेता येतो आणि उपभोगही घेता येतो. तुझा स्वभाव चैन करण्याचा आहे. तासनतास तू काहीही न करता मित्रांच्या कुंडाळ्यात घालवतोस. स्पष्टच बोलते, रागावू नकोस. पण तुला सिगारेटचं व्यसन लागलंय, हे माझ्या लक्षात आलंय. पर्टाला कपडे टाकताना तुझ्या खिशात काळेपट्टी सापडली होती. आई, अगं ते कधी-मधी. व्यसन असं नाही ग. कबूल केलंस हेही काही कमी नाही. पण या गावात टवाळ, रिकामटेकडी, बापाच्या जीवावर जगणारी मुलं काही कमी नाहीत. उत्तम गुणी, शहाणी मुलं खूप आहेत. पण ती तुझ्या दारापर्यंतही येणार नाहीत. तुला त्यांचा शोध घ्यावा लागेल. त्यांची साथ सोबत मिळवावी लागेल आणि नको त्या मुलांना दूर ठेवण्याचा निर्धारही करावा लागेल. हे जमलं तरच एखादं चांगलं काम करू शकशील. माझी इतकी काळजी करण्यापेक्षा तूच राहा ना इथे. नको जाऊस पुण्याला. छे, यांना पोटदुखीचा त्रास आहे रे. त्यांचं नीट व्यवस्थित पथ्यपाणी सांभाळावं लागतं. मी नाही तर त्यांचं कोण करणार? त्यापेक्षा या घराला कुलूप लावू आणि पुण्याला जाऊ. नकोच तो व्याप आणि संताप. मी म्हणाले. तू जा, मी नाही येणार. नाहीतर पुण्याला मला निराळी जागा पाहून दे बघू. वा, म्हणे जागा मिळवून दे. ते काय सिगारेटचं पॅकेट आणण्यासारखं सोपं आहे का? हेच हेच असं लावून टोचून बोलणं मला आवडत नाही. शी. आणि आम्हाला पण तुझं असं शिक्षण सोडून बसणं आवडत नाही. तुला हवा तो कोर्स घे, हव्या त्या कॉलेजात जा, शिक. वाटलं तर हॉस्टेलमध्ये राहा, मग तर झालं. आई, हवा तो कोर्स, हवं ते कॉलेज, हॉस्टेलमध्ये जागा, हे पण भाजी आणण्या इतकं सहज राहिलं नाही आहे. अरे मग तुझ्या मनात तरी काय आहे? का सूड उगवतो आहेस? उभा जन्म असाच का घालवणार आहेस? माझी मात्र ओढाताण करता आहात तुम्ही दोघं बापलेकं. खरं तर बाबांना तुझी गरजच नाही आहे. पुरे विश्वास, माझं डोकं फिरवू नकोस. उद्याच्या उद्या मी पुण्याला जाते आहे. कर तुला काय करायचं ते. तू आणि तुझं नशीब. सगळे उपाय करून झाले. तुला काही करायचंच नाही आहे. बापाचा पैसा आपलाच आहे. काय करायचं शिकून, पैसे मिळवून, असंच ना? अत्यंत वाईट संगतीत तू पार बिघडला आहेस. तुला पश्चाताप म्हणजे काय हे कळत नाही आहे आणि जन्मदात्याचा अपमान करणं एवढंच कळतंय. आई, तू फार भोळी आहेस. तुला काही माहीत नाही. म्हणजे? काय माहीत नाही मला? सांग, सांग. हे बघ, बाबांची ती कोणती लांबची बहीण आहे ना, ती ती ग कमल आत्या. तिचं काय?
ती जवळच राहते, ती बाबांना जेवण देईल, पथ्यपाणी सांभाळेल. तू इथेच राहा. आपण दोघं मिळून सगळी कामं करू. मला पोहायला, व्यायाम करायला खूप आवडेल. माझ्यावर जबाबदारी टाकून तर पहा, मी काहीतरी करून दाखवेनच. कमल आत्या करेल सगळं, हे तर खरंच, पण तिच्या नवऱ्याचं आणि यांचं धड पटत नाही. उगाच आत्याला मात्र त्रास. आई, त्या दोघांचं का पटत नाही सांगशील? विश्वासचा विचित्र प्रश्न, मुख्य म्हणजे त्याच्या आवाजाचा ढंग निराळाच वाटला. आपल्याला माहीत नाही हे त्याला माहीत आहे असं वाटलं. कितीही विचारलं पण त्याने तोंड उघडलं नाही. माझ्या डोक्याचा भुगा झाला नुसता. मी पुण्याला एकटी परतले. विश्वास नाही तर नाहीच आला. बाबांच्या स्नेही सोबत्यांनी विश्वासमध्ये नव्हते ते गुण पाहिले. त्याचं कौतुक केलं. त्याला गावातच राहण्याची गळ घातली. तरुण मुलींना हा शहरातला श्रीमंत बापाचा देखणा मुलगा एक आकर्षणच झालं होतं. आपला भावी जावई म्हणून काही पालक विश्वासकडे पाहत होते. तरुण मुलांना शहरातला समवयस्क मिळाला होता. जनाबाई आणि तिचा नवरा गुणाजी बाबांचा नातू म्हणून त्याचा शब्द झेलत होते. त्याच्या आवडीचं रांधून त्याला घालत होते. गुणाजीला बाबांनी मोठ्या असाध्य दुखण्यातून स्वतः सेवा करून वाचवलं होतं. तो ऋणाईत होता. बाबांची पुण्याई विश्वासचं नको तितकं महत्त्व वाढवत होती. तो मात्र खुशीत होता. आयुष्यात पहिल्यांदाच इतकं आदर, कौतुक, गुणगान त्याच्या वाटेला येत होतं. त्याचा आत्मविश्वास जागा झाला होता. हे खरं, पण या सगळ्या लाड कौतुकाचा, आदराचा तो गैरफायदा घेणार नाही ना, याची मला खात्री नव्हती. उलट तीच जास्त भीती वाटत होती. बाबांच्या नावाला त्यांचा हा नातू, मुलीचा मुलगा, काळीमा तर फासणार नाही ना, या विचारानं मी हैराण होते. इकडे पुण्याला यांनी नेमकं याच विचारानं माझं डोकं खाल्लं होतं. त्यांना तो समोरही सहन होत नव्हता. आता दूर आहे तर तेही पटत नव्हतं. तो आपले गुण उधळेल आणि तुझ्या नावाची सगळी इस्टेट गहाण टाकून हात हलवत परत येईल. हे माझं भविष्य ऐकून ठेव. तो आयतोबा आहे, आळशी आहे. त्याला कष्ट नको, काम नको. तो तिथे काय दिवे पाजळणार आहे? त्याला एकट्याला ठेवून आलीस हे चुकलंच. आता तो गावातल्या मवाली, श्रीमंत, गुलछबू मुलांच्या आहारी जाईल. दारूपासून पत्त्यापर्यंत हवी ती व्यसनं करेल. कोण विचारणार, कोण सांगणार त्याला? मी एवढा कानी कपाळी ओरडतो आहे, पण त्याला धाक तरी होता का? नाहीच ना. असं एक ना दोन हे सतत बोलत राहिले. मला तर वेळ लागायची पाळी आली. काय करावं या मुलाचं ते कळेना. त्यापेक्षा वांजोटी राहिली असते तरी परवडलं असतं. मुलापेक्षा मुलगी झाली असती तर वेळेवर लग्न करून मोकळी झाली असते. विश्वासमुळे आमचं दोघांचं आयुष्य गढूळ झालं होतं. त्याची काळजी, मनस्ताप यामुळे आम्ही दोघं ताणलेल्या मनस्थितीत असायचो. चिडचिड व्हायची, धुसफूस व्हायची. ज्याच्यामुळे घराची घडी विस्कटली होती, तो मात्र चैनीत होता. त्याला कशाचीही पर्वा नव्हती, काळजी नव्हती, का खंत नव्हती, वागण्याचा कुठलाही पश्चाताप नव्हता. त्या दिवशी एक घरी आले ते उत्साहानेच सांगत, उमेदीनंच बोलत, अगं, आपले ते वाकणीस तुला आठवतात का? ते आज अचानक भेटले. दवाखान्यात निघाले होते. आजारी असतात. बोलता बोलता म्हणाले, लहानसा का होईना पण कारखाना घालून बसलो आहे. लेथ बसवला आहे. 8-10 माणसं कामाला आहेत. स्कूटरचे स्पेअर पार्ट करतो. तिन्ही मुली लग्न होऊन गेल्या. मुलगा नाही. आता हा पसारा झेपत नाही. कुणी तरुण मुलगा असला तर सांगा. कामगारांवर पण देखरेख करेल आणि कच्चा माल आणेल. मालाची डिलिव्हरी पाहिली तर खूपच मदत होईल. मी चांगला पगार देईल त्याला. अगं बाई, बाकनीस म्हणजे पूर्वी आपल्या शेजारी राहत होते तेच ना? हो, तेच. त्यांना मी लगेच विश्वास हे काम करेल म्हणून सुचवले. त्यांना लहानगा विश्वास लगेच आठवला. पाठवा म्हणाले. छान, कुठेतरी गुंतून राहिला तर हवंच आहे आपल्याला. पगार किती का देईनात. आजच त्याला पत्र पाठवतो, बोलावून घेतो. का बोरगावच्या पोस्टात फोन करून बोलावून घेऊ? नको, त्याला निरोप धड मिळाला नाही तर परत पंचायत. त्यापेक्षा त्याला सविस्तर पत्रच टाकूया. अगं, हा त्यात रमला, शिकला तर पुढे मागे ती फॅक्टरी आपणच विकत घेऊन टाकू. मग मला रिटायर झाल्यावर उद्योगही मिळेल. पैशांची व्यवस्था मात्र करावी लागेल. हे स्वप्न रचत होते. यांनी विश्वासला पत्र पाठवलं, अगदी सविस्तर.
पुढची स्वप्न रंगून हेतू हाच की त्यानं लगेचच यावं. पण आमचं दुर्दैव संपलं नव्हतं. विश्वासचं फक्त एका ओळीचं कार्ड आलं. मी इथेच बरा आहे, मला तिकडे यायचं नाही. संतापानं चिडेनं यांना वेळ लागायची पाळी आली. चिडून म्हणाले, यापुढे हा मुलगा मला मेला आणि मी त्याला मेलो असंच समज. नालायक जन्मताच मेला असता तर मी सुटलो असतो. हे त्याच्या नावानं अंघोळ करून मोकळे झाले. माझी पण फार निराशा झाली होती. हा मुलगा आता मार्गी लागेल म्हणून 4 दिवस मी खूप सुखाने घालवले होते. पण निराशाच पदरी पडली. मी जाऊन त्याला घेऊन येते, मी म्हणाले. जा, काय करायचं ते कर. आता त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. मी सांगतो तुला, तो नाही तर नाहीच येणार. महाहट्टी आहे. तिथं आयतं गिळतोय. चैन, आळस, व्यसनं करतोय. इथे येऊन कष्ट करावे लागतील ना. कारखान्यातलं काम म्हणजे कष्टाचं असतं. या मूर्खाला कष्ट नकोत. माझा ऐक, आपण वर्तमानपत्रात जाहिरात देऊन टाकू. त्याचे आणि आपले संबंध तोडून टाकू. रस्त्यावर आल्याशिवाय त्याला घराची किंमत कळणार नाही. उपाशी राहिल्याशिवाय त्याचे डोळे उघडायचे नाहीत. मला अचानक आलेली पाहून विश्वास घाबरलाच. पण मी आल्यानं त्याला आनंद झाल्याचंही दिसलं. विश्वास, यांच्या पत्राला असं उत्तर द्यायचं? चल, परत पुण्याला चल. मी एकदम त्याच्यावर डाफरलेच. नाही, मी येणार नाही. का? का नाही येणार? कळू तर दे. आयुष्यभर इथेच सडत पडणार आहेस का? सडत कशाला? आजोबा. गप्प बैस. त्यांचं नावही घ्यायची तुझी लायकी नाही. ठीक आहे, नाही घेत. तू पण अशीच रागवत राहा. माझं या जगात कुणीच नाही. मी एकटा आहे, एकटाच राहीन. असं म्हणून विश्वास खांद्यावर टॉवेल टाकून नदीवर पोहायला निघून गेला. त्याचे कपडे अस्ताव्यस्त पडले होते, मळले होते. टेबलावर सिगारेटचं पाकिट होतं. पत्त्यांचे डाव होते. मला रडू आवरेना. मुलगा पूर्ण वाया गेला म्हणून रडू फुटलं. प्रकृती मात्र छानच दिसली. जनाबाई आणि गुणाजी त्याच्या खाण्यापिण्याची चांगली काळजी घेत होते. अगं जनाबाई, काय हे त्याचे कपडे? काय हा पसारा? आवरत नाहीस का? पलटाकडे कपडे का टाकले नाहीस? जनाबाई गप्पच बसली. बोल, काय असेल ते सांगून टाक. मी सगळं ऐकायला, पाहायलाच आले आहे. काय सांगू बाई? पत्ते, चहा, सिगारेट हे दिवसभर चालू असतं. या गावातल्या मुलांना एवढे चांगले कपडे कुठे मिळायला गेले? हाती येईल तो कपडा घालतात, वापरतात आणि आणून टाकतात. मी नाही धुवत त्यांचे ते कपडे. बाबाची गोष्ट वेगळी. नाही जनाबाई, बाबा बाबा करून म्हणून त्याचे लाड करू नकोस. तरणाटाटा मुलगा तो. त्याची कामं त्यानं करायलाच हवी. पलटाला टाकून देते सगळे कपडे. पलटाला द्यायला पैसे नाही म्हणतो बाबा. मी तरी काय करणार? या नालायक मुलाला पत्ते खेळायला, सिगारेट ओढायला पैसे होते. पलटाकडे कपडे टाकायला पैसे नव्हते. विश्वास, काय हा पसारा? किती घाण कपडे वापरतोस. आम्ही दोघांनी जन्मभर तुझी काळजीच करावी का? जनाबाईला सांग, बायकांची कामं बायकांनीच करावी. आवरासावर पुरुषांचं काम नाही. अरे, तुझे बाबा घरातली कितीतरी कामं करतात. पाहत नाहीस तू? मोरी संडास धुण्यापासून फ्रीज पुसण्यापर्यंत ते कामं करतात. त्यांची आणि माझी तुलना करायची नाही. मी त्यांच्या इतका आतल्या गाठीचा नाही. विश्वास, आपल्या वडिलांचा अपमान करतोस. काही लाज वाटते का रे तुला? वागणाऱ्याला लाज नाही, पाहणाऱ्याला का वाटावी? विश्वास, शुद्धीवर आहेस ना? का दारू पण ढोसायला लागलास? माझ्याकडे भरपूर रागानं, तुच्छतेनं पाहत तो न जेवता घराबाहेर पडला. त्याच्या त्या गूढ वाक्यानं माझ्या डोक्यात नाना शंका कुशंका घोळू लागल्या. बायकांविषयी त्याचं मत ऐकून तर त्याला पुण्याला न्यायचंच नाही हे मी ठरवलं. या मुद्द्यावरून त्याचं माझं भांडण झालं असतं. लग्न झाल्यावर कदाचित मार्गी लागेल ही माझी अंधुक आशा पण धुळीला मिळाली. बायकोशी हा असा पुरुषवृत्तीनं वागणार असेल तर त्याचं लग्न न केलेलंच बरं. एका मुलीच्या आयुष्याचा विचका आपण करायचा नाही. मी आल्याचा कळल्यावर बाबांचे स्नेही मला भेटायला आले. एक दोघांजवळ मी विश्वासचा प्रश्न मांडला. त्यांचा सल्ला विचारला. पण विश्वास बाबत त्यांचा भ्रमनिरास झाला होता. अचानक एक संधी चालून आली. गावातलं एकुलतं एक स्टेशनरीचं दुकान विकायला काढलं होतं. दातारांना पैसे हवे होते. मी 4 लोकांच्या सल्ल्यांवरून ते दुकान विकत घ्यायचं ठरवलं. शहराप्रमाणे गावातले दर भडकले नव्हते.
तरीही बराच पैसा लागणार होता. यांना लिहिलं तर उलट टपाली यांचं पत्र आलं. माझ्याजवळ या मुलासाठी पैसा नाही. विश्वासशी बोलले. दुकान चालवशील का? विचारलं. आश्चर्य म्हणजे तो पटकन तयार झाला. त्याला पण निरुद्योगी जगण्याचा कंटाळा आलाच असणार. गावात करमतही नसणार. बापाशी वैर म्हणून तो नाईलाजाने इथे राहिला होता. आईचे पिवळे धमक दागिने शेजारच्या ऊसमळेवाल्यानं घेतले. ती घडाई पाहून त्याची बायको हुरळलीच. डोळ्यातलं पाणी थोपवत मी आईचे ते दागिने विकले. चांगला पैसा आला. विश्वासच्या बायकोसाठी आईच्या कानातला, गळ्यातला, हातातला एक एक दागिना ठेवून दिलाच. चांदीची भांडी पण बरीच होती. जुन्या जमान्यातली चांगली जाडजूड होती. एक एक वाटी धरायला हात उलगडावा लागत असं. त्यातली 4 भांडी वगळून विकली. मोठं धाडस होतं ते. विश्वासनं हे पण काम केलं नाही तर सगळंच मुसळ केरात जाणार होतं. दुकानाच्या मालकाकडून दुकानाचा सगळा व्यवहार शिकून घेतला. मुंबई पुण्याच्या व्यापाऱ्यांशी पत्रव्यवहार केला. दातारांनी खूप मदत केली. विश्वासला बरोबर घेऊन त्या व्यापाऱ्यांशी गाठ घालून दिली. दातार, तुम्ही खूप मदत केली. आणखी एकच उपकार करा, मी म्हणाले. सांगा. तुमच्या वडिलांनी हे दुकान घालताना मला थोडं भांडवल दिलं होतं. त्याचं व्याज पण घेतलं नाही. त्यांचे उपकार म्हणून तर तुम्हाला हे दुकान दिलं. नाहीतर गावात आणखीही काही लोकांना हे दुकान हवंच होतं. अहो, हळूहळू वस्ती वाढणार, शाळा कॉलेज आणखी निघणार. या धंद्याला मरण नाही. दातार, काही दिवस विश्वासला दुकान कसं चालवायचं, सामान कसं लावायचं, गिरायकांशी कसं बोलायचं, कसं वागायचं, कॅश मेमो, क्रेडिट मेमो आणि काय काय नोंदी ठेवाव्या लागतात ते सर्व शिकवा. मी तुम्हाला त्याचा मोबदला देईन. दातार नियमाने येत राहिले. विश्वासबरोबर मी पण दुकानात बसू लागले. सगळं समजून घेतलं. या मुलाचा मला भरवसा नव्हता. त्यानं नाही तर मी ते दुकान चालवायचं ठरवलं होतं. निवृत्त झाल्यावर हे पण येतील. बाबांच्या वास्तूत आम्ही म्हातारपण घालवू असे सगळे बेत मनात घोळत होते. मनात एकच आशा धुकधुकत होती. मुळात तो वाईट नाही, स्वतःच वळणावर येईल. वडिलांशी एवढं वैर का, किंवा यांचा तरी त्याच्यावर एवढा राग का, ते कळतच नव्हतं. हो, त्यानं आमची निराशा केली होती. आमची स्वप्न धुळीला मिळवली होती, हे मात्र खरं. पण आपलाच एखादा अवयव काम देत नाही म्हणून कापून टाकता येतो का? हे मुद्दाम रजा घेऊन आले. सेल्स हा त्यांचा विषय होता. यांनी दुकानाला छान वळण लावलं. खर्च करून त्याचा चेहरा मोहरा सुरेख केला. त्यांच्या स्वभावानुसार ते पुढची स्वप्न रंगवू लागले. काही दिवसांनंतर आपण झेरॉक्सचं मशीन बसवू. ते काम विश्वासला सहजच करता येईल. पैसा पण मिळेल. एक गोष्ट विचारू? रागावू नका, मी यांना म्हणाले. विचार. खरं तर मलाच तुला काही सांगायचं आहे. सांगून टाका. अहं, जीभ रेटत नाही. तूच विचार. कदाचित तुझा प्रश्नच माझं मन मोकळं करेल. विश्वास बऱ्याच वेळा तुमच्याबद्दल गूढ बोलतो. काय असेल? हे क्षणभर गप्पच राहिले. हे बघ, खूप जुनी गोष्ट आहे. विश्वास तेव्हा 12-13 वर्षाचा असेल. कमल आपल्याकडे काही दिवस राहिली होती. आपण तिच्यासाठी स्थळ शोधत होतो. एके दिवशी संध्याकाळी तू घरात नसताना कमलनं अचानक मला मिठी घातली. म्हणाली, मला तुमच्यासारखाच नवरा मिळाला तरच लग्न करीन, नाहीतर नाही. मी पण क्षणिक मोहात सापडलो. तिला मिठीत घेतलं. त्याचवेळी विश्वास एकदम दार ढकलत आत आला. त्यानं पाहिलं. मला त्याच्यापेक्षा तुझीच जास्त भीती वाटली. मी त्याला त्या दिवशी सज्जड दम दिला. कधीही न रागवणारा बाप शिव्या घालतो आहे, मारतो आहे, हे त्या मुलाला सहन झालं नाही. आईजवळ बोललास तर बघ, आणखीन मारीन, असं म्हणालो. सगळंच चुकत होतं. त्या कोवळ्या मुलाच्या मनाचा मी विचार केला नाही. तू घरी आल्यावर त्याला बोलू न देता मीच बोललो. हा शाळेत चोरी करताना पकडला गेला. मुलांनी त्याला मारलं. तू माझ्यावर विश्वास ठेवलास. त्याला तू पण चिडून मारलंस, खूप बोललीस. त्या दिवशी त्याच्या मनात माझ्याविषयी अडी पडली आणि तू पण त्याच्या बाजूची नाहीस असं त्याला वाटू लागलं. लहानाचा मोठा झाला आणि तो मुद्दामच
त्रास देऊ लागला. मी तर त्याला डोळ्यासमोर नको असायचा. त्याच्या या अवस्थेला मीच कारणीभूत होतो. खूप पश्चाताप केला, पण घडून गेलं ते परत येणार नव्हतं. ते बोलत होते, मी सुन्न होऊन ऐकत होते. रागावलीस? तुझ्यावर सगळ्यात जास्त अन्याय झाला. मला क्षमा कर. तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे. विश्वास आता मोठा झाला आहे. त्याला सांग, तुझ्या वडिलांनी तुझी क्षमा मागितली आहे. तू पण मला क्षमा कर. एवढं बोलून ते रडू लागले. मी त्यांच्याजवळ गेले नाही. त्यांचे अश्रू पुसले नाहीत. बसलेल्या धक्क्यातून मी सावरत नव्हते. मुख्य म्हणजे मी पण माझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलावर फार अन्याय केला होता. नवऱ्यावरच्या आंधळ प्रेम होतं. याच कमलसाठी कष्ट घेतले होते. तिच्या लग्नात पाय सुजेपर्यंत राबले होते. आजवर तिचे लाड लाड केले होते. ती पण शब्दानंही बोलली नाही. तिच्या मनाला कधीच काही लागलं नाही. अपराधी वाटलं नाही. लता, प्लीज, प्लीज लता. जाऊ दे. पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं आहे खरं. पण आपण सगळीकडूनच फसवलं गेलो ही जाणीव फार त्रास देते. हे अपराधी होऊनच पुण्याला परतले. मी थांबा म्हटलं नाही. तेही थांबले नाहीत. विश्वास यांनी मला सगळं सांगितलं आहे. काय? तो चकित झाला होता. हो, आता त्या गोष्टींचा पुनरुच्चार नको. तुला एकच सांगायचं म्हणजे तू त्या आता दडपणातून, रागातून मोकळा हो. यांनी तुझी क्षमा मागितली आहे. आपल्या जन्मदात्याचं आहे ते ऋण मान्य कर. बाकी सगळं विसरून जा. आता जो काय राग लोभ आहे तो माझ्यापुरता आहे. हे बघ विश्वास, माणसाच्या आयुष्यात मोहाचे क्षण येतातच आणि त्या क्षणांच्या आहारी आपण जर वारंवार गेलो तर तो अपराध ठरतो, व्यसन ठरतं, गुन्हा ठरतो. माणूस हा चुकणारा प्राणी आहे, पण तो आपली चूक सुधारूही शकतो. मला सांग, तू आपल्या बाबांना परत तसं कधी पाहिलंस? नकळत माझ्या मनात घोळत असलेली शंका मी अशी बोलून गेले. नाही ग, नाही आई, कधीच नाही. आई, मला क्षमा कर. आता मी चांगला वागेन. आजवर तुम्हा दोघांना मुद्दामच त्रास देत आलो. आपला राग काढत राहिलो. विश्वास माझ्यासमोर, मी त्याच्यासमोर बसून खूप रडून घेतलं. एकमेकांच्या साक्षीनं सगळा खळखळ वाहू दिला, निचरा होऊ दिला. आता माझं घरकुल सावरलं आहे. विश्वास दुकानात रमला आहे. बापलेक खूप जवळ आले आहेत. आपल्यावर अन्याय झाल्याचं सल माझ्या मनावर कायमचा पडला आहे. त्यावर विवेकाचं लेपन मीच लावते आहे. तो सल माझ्या मनाच्या तळघरात अडगळीला टाकत आहे. त्याचा ताजेपणा दडपत आहे खरी, पण वाटतंय असले आघात सोसायला वयाचं सरपण घालावंच लागतं का?